नमस्कार, राम राम, प्रेज द लॉर्ड, जय भीम, अस्सलाम वालेकुम, प्रणाम, सलाम, हॅलो, केम छो, कसं काय, हाऊ आर यू, ह्या सर्व संकल्पना घेऊन सर्व भारतीय दर्शकाचं, महाराष्ट्रातल्या तमाम बंधू भगिनींचं, दर्शकांचं मी हार्दिक स्वागत करतो. आणि आजचा हा लाईव्ह सेशन फार महत्त्वाचा होणार आहे, तेव्हा कोणत्याही प्रकारचा हा व्हिडिओ स्किप न करता, न पळवता आपण पाहावा अशी विनंती आहे. स्किप न केला तर आपणास भरपूर चांगली माहिती मिळेल. त्याचा उपयोग आपणास स्वतःच्या वैयक्तिक, पारिवारिक आणि व्यावसायिक जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या सोडवण्यासाठी अवश्य होईल अशी मला खात्री आहे. यापूर्वी स्वॉट प्रणालीबद्दल अनेकांनी इंग्रजीतून किंवा इतर बाबतीत मी सुद्धा काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, परंतु आजचा हा लाईव्ह सेशन फार महत्त्वाचा होणार आहे. तेव्हा अजूनही आपण माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य तो सबस्क्राईब करा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब अवश्य करा. व्हिडिओची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते, त्याला क्लिक करून आपण अवश्य पहा. आणि माझे आता 850पेक्षा अधिक सबस्क्रायबर झालेले आहेत, त्यापैकी तुम्ही पण आहात. आणि आपण स्वॉट म्हणजे काय, स्वॉटचे फायदे काय, स्वॉटची वैशिष्ट्य काय आणि स्वॉटचे उपयोग जर आपण केले तर आपलं जीवन कसं सुखी संपन्न होईल, हे आजच्या ह्या लाईव्ह सेशनमध्ये पाहणार आहोत. तर अधिक वेळ न दवडता चला तर सुरू करूया. स्वॉट प्रणाली. तर स्वॉट हे काय आहे? हे वर्ड फॉर्मेशन आहे. स्वॉट, S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस आणि O फॉर अपॉर्च्युनिटी आणि T फॉर थ्रेट्स असा हा इंग्रजी शब्द आहे. म्हणजेच स्वॉट या शब्दाचा अर्थ या 4 वैशिष्ट्यावर आधारित आहे. S म्हणजे ही वैशिष्ट्य आहे, स्ट्रेंथ ताकद, पॉवर. W म्हणजेच विकनेस कमजोरी, तर आपल्या कमजोरी काय आहे त्याबद्दल. त्यानंतर अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी, जीवनात कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचा आपण जर योग्य वेळी उपयोग केला तर यशस्वी आपण नक्कीच होऊ. आणि T फॉर थ्रेट्स, आयुष्यामध्ये दररोज येणाऱ्या संकटावर मात कशी करायची हे शिकवणारं तंत्रज्ञान, हे शिकवणारे स्किल्स म्हणजे स्वॉट टेक्निक. तर आपण शिकूया या स्वॉट प्रणालीची काही वैशिष्ट्य. स्वॉट ही काय आहे? एक प्रणाली आहे. स्वॉट ही एक साधन आहे. स्वॉट ही अध्यापन पद्धती आहे. स्वॉटमुळं माणसाच्या आयुष्यामध्ये वैयक्तिक आणि कौटुंबिक, पारिवारिक ज्या काही समस्या असतील, मानसिक समस्या विशेषतः, या मानसिक समस्येवर उदाहरणार्थ निराशा, उदासीनता, भय आणि इतर मानसिक रोग यावर आपल्याला मात करता येते. त्याला डिप्रेशन आपण असं म्हणू शकतो. तर ही एक वैशिष्ट्य आहे. तर आजचा हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे. आतापर्यंत आपण व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद. आणि चला तर आपण स्वॉटचे दुसरा पाहूया, फायदा काय, स्वॉटचे उपयोग काय आहे. पहिला उपयोग स्वॉटचा आहे की हा अध्यापन पद्धतीमध्ये अतिशय चांगला उपयोग करता येतो. म्हणजेच विद्यार्थ्यातील जी काही कमजोरी आहे, ज्याला वाचता येत नाही, लिहिता येत नाही, बोलता येत नाही, हे लगेच शिक्षकाला समजता येतं किंवा प्रशिक्षकाला समजतं. आणि तो शिक्षक किंवा प्रशिक्षक त्या विद्यार्थ्याचे किंवा शिकणाऱ्या माणसाचे गुण ओळखून त्यावर
उपचार पद्धतीने तो शिकवतो, याला स्वाट प्रणाली म्हणतात. स्वाट ही एक काय आहे, तंत्रज्ञान आहे. स्वाटचा उपयोग चॅट जीपी किंवा जे काही तंत्रज्ञानाचं क्षेत्र आहे, इंजिनिअरिंगचं क्षेत्र आहे, किंवा आत्ताचं विज्ञान तंत्रज्ञानामध्ये वेगवेगळे शोध आहेत, त्या शोधामध्ये विविध प्रकारचे काही प्रॉब्लेम्स असतात, ते सोडवण्यासाठी केला जातो. तसंच स्वाट प्रणाली आहे. आणि पुढचा जो महत्त्वाचा आहे मुद्दा म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही संधी उपलब्ध आहेत, त्या संधीचं सोनं करण्यासाठी जे साधन आहे, जे कौशल्य आहे, जे प्रत्येक माणसाकडं उपलब्ध आहे, त्यालाच स्वाट प्रणाली किंवा साधन म्हणायचं. स्वाट हे साधन आहे. पुढचा उपयोग आहे की स्वाट प्रणालीचा वापर करून आपण आपल्यामध्ये आत्मविश्वास जागतो, जिद्द निर्माण होते, चिकाटी निर्माण होते, परिस्थितीशी लढण्याची ऊर्जा तयार होते, परिस्थितीवर मात करण्याची आपल्याला पॉवर मिळते आणि आपलं मानसिक शारीरिक आरोग्य चांगलं राहतं. हे स्वाट प्रणालीचा पॉझिटिव्ह इफेक्ट. आता स्वाट प्रणालीचा अभ्यास करताना काही दोष आपल्याला व्यक्तीमध्ये आढळून येतात. त्यामध्ये जे लोक वेळेचा अपव्यय करतात ते आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही. त्याला टाईम मॅनेजमेंट हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. तर आयुष्यामध्ये असं म्हटलं जातं की जर यश पाहिजे असेल तर आपल्याला त्या कामाचं नियोजन करावं लागतं आणि त्या नियोजनाप्रमाणे काम केल्याशिवाय यश. इंग्रजीमध्ये म्हणता येईल की प्लॅन युअर वर्क अँड वर्क आउट ॲज पर युअर प्लॅन अँड देन सक्सेस विल बी युअर्स. तर स्वाट ब्रिंग्स सक्सेस. स्वाटमुळं यश येतं. स्वाट कॅन हेल्प यू टू सॉल्व ऑल द प्रॉब्लेम्स ऑफ लाईफ. जीवनामधली सगळी समस्या सोडवण्यासाठी आपल्याला स्वाटचा उपयोग होतो. उदाहरणार्थ व्यसनमुक्ती, वाईट सवयी म्हणजे उदाहरणार्थ सकाळी उशिरा उठणे, वैयक्तिक स्वच्छता न ठेवणे, नखे न कापणे वगैरे वगैरे, या असं कामावर उशिरा जाणे किंवा काम अस्ताव्यस्त पद्धतीने करणं, यावर मात करण्यासाठी स्वाट प्रणालीचा वापर होतो. आणि पुढचा हा एक फायदा आहे स्वाटचा किंवा उपयोग म्हणता येईल की अनादी कालापासून म्हणजे इतिहासामध्ये नोंद आहे की अनंत कालापर्यंत आपण जगामध्ये अनेक थोर महात्मे, संत, पीर, पैगंबर होऊन गेले आणि त्यांनी ह्या प्रणालीचा वापर केला आणि जीवनामध्ये यशस्वी झाले. आपले वाडवडील पूर्वज यांनीसुद्धा या प्रणालीचा वापर करून वैयक्तिक अनंत अडचणीवर मात करून आपल्याला शिकवलं, आपल्याला मोठं केलं आणि त्याच्यामुळंच आपण आज यशस्वी आहोत. आपल्याला शिकवलेल्या शिक्षकांमुळं आपण आयुष्यामध्ये यशस्वी झालो. तर त्यांनी ह्या स्वाट प्रणालीचा वापर केला. महत्त्वाची 2 उदाहरणं मी आपणास देतो स्वाट की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार महान असे विचारवंत, साहित्यिक, अर्थशास्त्री आणि प्रकांड पंडित असे महामानव होते. त्यांनी मानवजातीला संदेश दिला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. तर ह्याप्रमाणे त्यांनी आपलं आयुष्य स्वतः या स्वाट प्रणालीचाच वापर करून त्यांनी मोठे झाले. त्यांनी स्वतः शिकले आणि समाजाला शिकवलं, संघटित व्हायला शिकवलं आणि संघर्ष करायला शिकवलं आणि आपल्याला मानसिक आर्थिक गुलामीतून, जातीबंधनाच्या पगडातून आपल्याला त्यांनी स्वातंत्र्य दिलं. हे एक महत्त्वाचं उदाहरण आहे. दुसरं एक उदाहरण डॉक्टर होमी भाभा
यांना ॲटोमॅटिक जे एनर्जी आहे त्याचं ज्ञान होतं आणि त्यांनी जे शोध लावले त्याचा शोधाचा वापर मानवी कल्याणासाठी केला. त्यांना माहीत होतं की अनंत अडचणी आहेत, परंतु त्या अडचणीवर त्यांनी मात करून त्यांनी खूप छान पद्धतीनं शोध लावला आणि अणुऊर्जेचा उपयोग आपल्या देशाच्या विकासासाठी आपण करत आहोत. पुढचा महत्त्वाचा मुद्दा हा अंतिम मुद्दा आहे की आपण या स्वॉट प्रणालीचा अवश्य आयुष्यामध्ये वापर करावा. जीवनातल्या समस्या सोडवण्यासाठी, प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी आपण स्वॉट प्रणालीचा वापर कसा करावा याचा उपयोग मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ फार लांब किंवा मोठा न होता मी थोडक्यामध्ये आपल्याला स्वॉट प्रणालीची माहिती सांगितली. आपण ती शांतपणे ऐकली त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. सदर व्हिडिओची लिंक ही निशुल्क आहे आणि हा लाईव्ह प्रसारण आहे. या व्हिडिओची लिंक आपण इतर मित्रपरिवारांना शेअर करून माझा चॅनल अवश्य लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करावा हीच नम्र विनंती. पुन्हा लवकरच भेटू. पुन्हा भेटेपर्यंत ऑल दी बेस्ट. बाय बाय.